वेलकम बॅक. आज आहे सॅटरडे. आज आहे प्लॅन एक्युरेला जायचा आज आणि उद्यासाठी, सॅटरडे आणि संडे 12च्या दरम्यान आम्ही निघणार आहोत. जाम माखले इथे, धूल पडली अख्खी, सगळीकडे धूल आहे. चिपकलो तो काला काला होऊन पूर्ण. तर आता जाण जिमला. काल पण जिमला गेलो नाही, काल जिम स्किप झाली. आणि उद्या संडे, उद्या पण जिम बंद राहणार, म्हणून आज जाऊन येतो. कारण की हॅमस्ट्रिंगचा वर्कआउट करायचा आहे. तर भेटूया जिममध्ये. आता स्लीव्स घातले फुल. फ्लिपकार्टवर मागवलेला मी, काहीतरी 150 रुपयाला होता. सेल लागली होती, 150 रुपयाला होता. पण एवढा भारी पण नाही, 150 रुपयाच्याच लायकीच आहे. जिममध्ये भेटू. वेलकम गाईज इन द जिम. तर आता मी करणार आहे माझा हॅमस्ट्रिंग फोकस लेग वर्कआउट. हॅमस्ट्रिंग फोकस लेग वर्कआउट आहे, म्हणून वर्कआउटची सुरुवात मशीन कर्ववर केली. आता थोड्याच वेळात माझी ट्रिप सुरू होईल. ट्रिप वगैरे तर होतच राहील, पण वर्कआउट झालाच पाहिजे. जब तक है जान तब तक रहेगी जिम. हा आहे मशीन कर्व मशीनवर माझा लास्टचा सेट. यातच मी मारणार आहे ड्रॉप सेट. ज्या पॉइंटला मला वेट जाणार नाही तिथंच वेट ड्रॉप करत 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 जायचा. मग थोडासा थांबायचा. थांबा अजून संपली कुठं. हॅमस्ट्रिंग मसल आहे बाई, याला बरोबर ट्रेन नाही केला तर मग काही फायदा नाही. आता सेकंड वर्कआउट परत एकदा हॅमस्ट्रिंगसाठी ऑन 60 kg वेट. जसा रोमेनियन डेडलिफ्ट परफॉर्म केली जाते तसंच हा सेट परफॉर्म करायचा असतो. बिकॉज ऑफ हॅमस्ट्रिंग मसल ट्रेन करायचे म्हणून हाफ रेंज ऑफ मोशन आणि फुल स्ट्रेच इन नेगेटिव्ह, म्हणजे खाली जाताना हॅमस्ट्रिंग मसल फुल स्ट्रेच करायची. जर हॅमस्ट्रिंगचा हा वर्कआउट चांगला परफॉर्म केला तर त्याचा बेनिफिट पण चांगला मिळतो. आणि जर हा रॉंग परफॉर्म केला तर आपल्या लोअर बॅक मध्ये चांगला पेन व्हायला सुरू होतं. एकदम पहिले स्टार्टिंगला जेव्हा मी हा वर्कआउट करायचा चालू केला होता ना, तेव्हा माझ्या लोअर बॅक मध्ये मायनर पेन व्हायचाच. तर भाई आता ही माझी लास्ट एक्सरसाइज फॉर ग्लूट्स मसल. तरी असं वाटतं ना, माझ्या जिम मध्ये मी एकटाच असं की एक्सरसाइज करतो ग्लूट्स मसलची. कोणला तर भाई लाज वाटते ही एक्सरसाइज करायला. याचा अर्थ का मी लाजा सोडल्या? भाई असं काही नाही, ही पण एक एक्सरसाइज आहे आणि तिचे पण चांगले बेनिफिट्स आहेत. जसे आपण आपले मसल ट्रेन करतो, चेस्ट, बॅक, शोल्डर, बायसेप, ट्रायसेप, स्क्वॉट्स, हॅमस्ट्रिंग, तसंच आपण एक मसलच आहे. इतर एक्सरसाइज प्रमाणे ग्लूट्सची एक्सरसाइज आणि आपल्या ॲप्सची एक्सरसाइज आठवड्यातून एकदा नेहमीच करायलाच पाहिजे. ओव्हरऑल बॉडी डेव्हलप करायची असेल तर सर्व मसल प्रॉपर ट्रेन केले पाहिजे. बघा, मी आता ग्लूट्स एक्सरसाइजचे 3च सेट मारले. त्यामध्ये एक होता वॉर्मअप सेट आणि 2 वर्किंग सेट केले. जाते वेळेस बॅग गाडीला खालती ठेवली होती. आता बघा घालून आल्यावर गावांशी आल्यावर भाई कॉन्फिडन्स किती वाढला. कॉन्फिडन्स आजकाल जाम वाढत चालली मला. सर्व तयारी तर झाली, आता ही पण तयारी करून घेतो. आता मी घेणार आहे 1 स्कूप ऑफ व्हे. भाई ये तो जास्तच महत्वाचा आहे. थांबा, क्रिएटिन तर टाकायचं विसरलो. आता यात कसं झालं, आता परत टाका लागेल शेकरमध्ये. क्रिएटिन मोनोहायड्रेट तर लागलच. आणि स्कूप ऑफ क्रिएटिन मोनोहायड्रेट घेतले. आता त्याला मस्त मिक्स करून घेतो आणि परत तो बाटलीतच होताच आहे. मस्त प्रोटीन शेक घेतले आता बरोबर. आणि बरोबर घेणारे 4 अंडी आपल्या प्रवासा दरम्यान खायला. चला चाललो. सेट व्हा लवकर.
एकविरा माते की जय. आवडीचं धावट करून आलो ना बड्डेलाच गेलो नाही. बघ रे. ट्रॉफिक मॅनेजमेंट साठी उतारले आम्ही आता दोघा. बघा ट्रॉफिक जास्तीच आहे, सगळं काही बघायला लागतं ना. नाही पण येता कर. आई माऊलीचा हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आता चाललोय आई माऊलीच्या दर्शनासाठी. सकाळ सकाळी नाही तर दुपार होता होता आणि सकाळ संपता संपता आई माऊलीच्या दर्शनासाठी कारल्याला आल्यावर एकदम मन असं प्रसन्न होतं. माते की जय. एकविरा माते की जय. आये आयलो आये आयलो आये 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 आयलो आयलो आयलो. एकविरा माते की जय. एकविरा माते की. तर गाईज आता परतीचा प्रवास चालू आहे आणि आता पोचलो ठाण्याला. जाम फास्ट ड्रायव्हरने आम्हाला पोचवला. लवकरच घरी पोचू. तर आतासाठी बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. टेक केअर.